कुसुमाग्रज उद्यानावर नाशिक मनपाचं कारवाई केली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी उद्यानावर हातोडा मारण्यात आला आहे, तर कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही तोडफोड करण्यात आली। नाशिक महापालिकेचा उरफाटा कारभार समोर आला। एकीकडे राज्यभर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र कुसुमाग्रजांच्या जन्मगावीस त्यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले। विशेष म्हणजे ही मोडतोड दुसरं तिसरं कुणी नाही तर नाशिक महापालिकाच करते। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचं औचित्य साधणं राज्य सरकारनं नाशिकमध्ये यंदा विश्व मराठी संमेलन भरवलेलं आहे। मात्र याच नाशिकमध्ये दुसरीकडे कुसुमाग्रजांच्या कवितांचं उद्घाटन जमीनदोस्त केलं जात आहे। तर नाशिक महापालिका कुंभमेळ्यापूर्वी जी कामं करते त्या कामांपैकी एक असलेल्या मलनिस्सारण केंद्राच्या उभारणीसाठी हे उद्यान तोडलं जात असल्याचा आरोप होतोय। या उद्यानातील अनेक झाडांची महापालिकेनं कत्तल केलेली आहे। नाशिकच्या महापौर आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। मॅम, कुसुमाग्रज उद्यानावर हातोडा करण्यात आला आणि ही कारवाई महापालिकेने केल्याचं कळतंय। ही कारवाई जी आहे ती मलनिस्सारण केंद्रासाठी करण्यात येते असं सांगण्यात आलंय, पण कुसुमाग्रज गार्डन किंवा उद्यान जे आहे ते आपलं एक प्रतीक आहे। ते कुसुमाग्रजांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे काही काम आहे ते अतिशय खेदजनक आहे। याच्यावरती कारवाई होऊन संबंधित विभागाला काय याचं स्पष्टीकरण आहे ते देण्यात येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल। याची कल्पना तुम्हाला नव्हती का? याची कल्पना जी आहे ते मलनिस्सारण विभाग ह्या उद्यानासाठी म्हणजे ते उद्यानात आहे हे आधी दिलेलं काम आहे आणि आता उलट त्यांना आम्ही निर्देश दिले होते असे की जेवढे कुसुमाग्रजांच्या नावाने स्मारक आणि उद्यान आहे त्यांची व्यवस्थित साफसफाई आणि तिथे चांगल्या पद्धतीने रंगोटी करा। निश्चित मॅम, हे जे कोणी या सगळ्या कारवाईला जो कोणी जबाबदार आहे त्याच्यावर कधीपर्यंत कारवाई करणार आहे? लगेच उद्याच होईल। निश्चित तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली का ही कारवाई कुणी केली आणि तुम्हाला या सगळ्या बाबतीत कल्पना होती का नेमकं काय? नाही। मग ही कारवाई उद्यापर्यंत होईल? कारवाई कारण आता जे काही स्टेज असेल त्याच्या संबंधित जे अधिकारी असतील ज्यांनी कोणी हे अप्रुव्हल दिलेलं असेल आणि हे जर आज काम होत असेल त्यांना निश्चितपणे जर हे चालू काम असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल की हे कोणाच्या परमिशनने झाले। कारण आम्हाला येऊन 20 दिवस झाले, हे जर मागच्या जीबीतलं असेल जेव्हा प्रशासकीय काळ होता तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल। निश्चित हिमगौरी आडके महापौर नाशिकच्या आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। मात्र आता जर आपण पाहिलं तर ही सगळ्यात मोठी बातमी आहे। महापालिकाच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यभरात एकीकडे उत्साहात साजरा केला जातो, तर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचं औचित्य साधणं राज्य सरकारनं नाशिकमध्ये यंदा विश्व मराठी संमेलन सुद्धा भरवलेलं आहे। मात्र याच नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या कवितांचं उद्यान जमीनदोस्त केलं जात आहे। नाशिकमधलं जे काव्य उद्यान होतं त्या बाबतीत बऱ्याचशा गैरसमज पसरला आहे लोकांमध्ये आणि काही लोक म्हणतात की ते उद्यान तोडलं जात आहे, तर ते उद्यान तोडलं नाही जाते। आता जर आपण जाऊन बघणार तर एक 7 ते 8 दिवसात आम्ही ते उद्यान लोकांसाठी परत खुलं करतो आहे, नवीन रिन्युएट करून। पूर्ण उद्यानाचं रिन्युएशनचं काम एक 7 ते 8 दिवसात संपण्यावर आहे। तिथे खाली एक आपला SSPचा एक प्लांट येत होता जो गोदावरी काठाचा उद्यानाचा बुडीत भाग आहे, ज्या ठिकाणी नेहमी पाणी जात असतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी उद्यानाचं नासधूस होत असते, खराब होत असतं। तिथलं लॉन बऱ्यापैकी आम्हाला मेंटेन करावं लागतं पाण्याच्या पुराच्या याच्यामुळे। तर ती जागा जी आहे ती फक्त खालची जागा ही SPS दिलेली आहे, ती जागा 20% ते 30% जास्त नाहीये। तर आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच कुसुमाग्रज उद्यानावर हातोडा यावेळी मारण्यात आलेला आहे। कारण एकीकडे आपण उद्या मराठी भाषा दिन गौरव साजरा करतोय, तर कुसुमाग्रज उद्यानावर नाशिक मनपानं कारवाई केली आहे। मलनिस्सारण प्रकल्पासाठी उद्यानावर हातोडा मारण्यात आला आहे। कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच
ही तोडफोड करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा उफराटा कारभार समोर आलाय. एकीकडे राज्यभर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या समर्थनार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र कुसुमाग्रजांच्या जन्मगावीच त्यांच्या नावानं उभारण्यात आलेल्या काव्य उद्यानाची मोडतोड केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेष म्हणजे ही मोडतोड दुसरं तिसरं कोणी नाही तर नाशिक महापालिकाच करत असल्याचंही समोर आलेलं आहे.